नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे चिकन बिर्याणी केली आहे। ती बिर्याणी कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतले, ते व्यवस्थित धुवून घेतले। त्यामध्ये आता 1 कप दही घालायचे, त्यानंतर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना याचं वाटण घालायचे। त्यानंतर 1 टीस्पून हिंग घालायचे आणि 1.5 टीस्पून हळद घालायचे। त्यानंतर 7 टीस्पून मालवणी मसाला घालायचे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला घालू शकता आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सगळं घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून द्यायचे। अर्धा तास आपण ते चिकन झाकून ठेवायचे। आता हे चिकन झाकून आपण बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल घालूया आणि फोडणीची तयारी करूया। आता फोडणीसाठी मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घातले आणि तेलामध्ये 2-3 तमालपत्र घातले, 4-5 लवंग आहे, 5-6 मिरीचे दाणे आहे आणि 1 तुकडा दालचिनीचा आहे। हे सगळं घालून व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर 3 मीडियम आकाराचे कांदे असे लांबसर चिरलेले ते कांदा तेलात घालून परतून घ्यायचे आणि कांदा थोडासा गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। तो परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि त्यानंतर तो टोमॅटो सुद्धा आपण परतून घ्यायचा आहे आणि थोडासा तो शिजल्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते चिकन त्यामध्ये घालायचे। आता या चिकनमध्ये आपल्याला तिखट मीठ काहीच घालायचं नाही, आपण ऑलरेडी त्या चिकनला लावलेलं आहे आणि हे चिकन आपण पाणी न घालता शिजवणार आहे। त्या चिकनचं पाणी आणि दह्याचं पाणी जे सुटेल त्या पाण्यामध्येच हे चिकन शिजणार आहे। आता व्यवस्थित असं परतून घेऊया आणि त्यावरती आपण झाकण घालून ठेवायचं आहे आणि हे चिकन आपण अधूनमधून उघडून बघायचं आहे, नाहीतर ते तळाला लागून जळण्याची शक्यता असते। हे पहा, चिकनला छान उकळी आलेली आहे। आता पुन्हा आपण झाकण घालून ठेवूया। थोड्या वेळाने झाकण उघडून बघूया। हे पहा, चिकनला किती पाणी सुटलंय। आपण पाणी अजिबात घातलं नाहीये तरी पण त्याला खूप पाणी सुटलंय। आता ह्याच पाण्यामध्ये चिकन व्यवस्थित शिजणार आहे। आता पुन्हा आपण त्याच्यावरती झाकण घालून ठेवूया। ते चिकन पूर्ण शिजेपर्यंत आपण झाकण घालून ठेवायचे। थोड्या वेळाने झाकण काढून बघूया। हे पहा, चिकन छान शिजलेलं आहे। चिकनचं तेल सुद्धा वरती आलेलं आहे, छान चिकनला तेल सुटलंय। आपण हे चिकन झाकण घालून बाजूला ठेवून देऊया। आता बिर्याणीसाठी आपण भात करायला घेऊया। मी इथे अर्धा पातेलं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लवंग, मिरी आणि दालचिनीचे तुकडे घातले आणि ते सगळं त्यामध्ये टाकायचे आणि नंतर 1 चमचा तेल घालायचे आणि त्यामध्ये मीठ घालायचं, चवीनुसार नाही, चवीपेक्षा थोडं जास्तच मीठ घालायचे आणि ते झाकण ठेवून त्या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची। हे पहा, उकळी आलेली आहे। मी इथे अर्धा किलो बासमती तांदूळ धुवून भिजत ठेवला होता, तो आता त्या पाण्यामध्ये घालायचे। त्या पाण्यामध्ये घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि पुन्हा त्याच्यावर झाकण घालून ठेवायचे। थोड्या वेळाने आपण बघूया, तांदळाला उकळ आलेली आहे। अशाच प्रकारे आपण व्यवस्थित उकळू द्यायचे तांदूळ आणि एकदाच त्याला झारा लावायचे आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचे आणि 80% तांदूळ शिजेल एवढं आपण त्याला शिजवून घ्यायचे। हे पहा, इथे तांदूळ 80% शिजलेला आहे आणि आपण असा झाऱ्याने काढून घेऊया। आपण चाळणीत किंवा ताटात पण काढू शकतो आणि त्यामध्ये हे लवंग, मिरी वगैरे आहे ते आपण काढून टाकायचे आणि ते ताटात काढून झाल्यानंतर आपण काय करायचे, एका भांड्यामध्ये चिकनचा थर टाकायचे। तळाला चिकन घ्यायचे, तो 1 थर टाकायचे, व्यवस्थित पसरून घ्यायचे चिकन आणि त्यानंतर 1 भाताचा थर टाकायचा आहे। आपल्याला चिकनचे आणि भाताचे 2 भाग करून घेतलेले, हा 1 थर टाकून घ्यायचा आहे। तो 1 थर टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचे
आणि ते सगळं घालून झाल्यावर पुन्हा एक थर आपण चिकनचा घालणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे चिकनचा थर घालून घ्यायचा आहे आणि चिकनचा थर घालून झाल्यानंतर आपण त्यावरती पुन्हा भाताचा थर लावायचा आहे। असा भाताचा थर लावून झाल्यावर त्याच्यावरती पुन्हा आपण पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली ते सगळं त्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि झाकण घालून भात थोडासा दमायला ठेवायचा आहे। हे पहा, थोड्याने आपण झाकण उघडून बघूया। आपली बिर्याणी खूप छान तयार झालेली आहे। बिर्याणीचा सुगंध खूप छान सुटलाय। ही पहा कशी मोकळी झालेली आहे बिर्याणी। चला आता मी बिर्याणी सर्व करायला घेते। ही पहा कशी छान मोकळी झाली आहे बिर्याणी। चला तर मग मी बिर्याणी सर्व करते। बिर्याणी खायला कोण कोण येतंय आणि कमेंट करून सांगा कोणाकोणाला अशी मोकळी बिर्याणी आवडते। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।